ह्यावेळी खऱ्या अर्थाने दिव्यांची झालेली आहे। ह्यावेळी मी घरात सगळीकडे दिवे लावले होते। मी असं ऐकलं होतं एका ठिकाणी की 108 दिवे लावायचे आहेत किंवा 51। तर मी 108 दिवे लावले होते। भरपूर दिवे झाले होते घरामध्ये। दिवाळीच्या रात्री घरामध्ये अजिबात लाईटची गरज नव्हती, एवढं सुंदर डेकोरेशन झालं होतं। हे पहा किती दिवे लावले गेलेले आहेत फ्लोअरवरती। नंतर अशी फुलांच्या दिव्यांची सजावट केली होती। ह्यावेळी ठरवलं होतं की जास्तीत जास्त फुलं वापरायची आहेत आपल्याला दिवाळीला। इझी आणि छान आणि रिलॅक्सिंग अशी सजावट करायची होती। आणि ही रांगोळी माझ्या पुतणीने काढलेली आहे। 2 तास कष्ट करून ही रांगोळी तिने काढलेली आहे, पण खरंच खूप सुरेख रांगोळी काढलेली आहे। मला पण विशेष वाटलं एवढी सुंदर रांगोळी तिला जमते, कारण की मला कधीच माहीत नव्हतं की ती एवढी सुंदर रांगोळी काढत असेल। गेली खूप दिवस मी तिला म्हणायचे की तू रांगोळी काढत जा, पण ह्यावेळी तिने मनावर घेतलेलं आहे माझं बोलणं आणि सुंदर रांगोळी काढलेली आहे। हे असे छोटे छोटे पणत्या मी डीमार्टमधून आणल्या होत्या आणि त्याने सजावट केली होती। खूप साधी सिंपल पण अट्रॅक्टिव्ह अशी सजावट झाली होती दिवाळीला। ह्यावेळीच्या दिवाळी खूपच रिलॅक्सिंग गेली, कुठल्याही कामाचा लोड घेतला नव्हता, त्यामुळे स्वतःकडे पण लक्ष द्यायला वेळ मिळाला आणि दिवाळी एन्जॉय करायला पण मिळाली। अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा रिलॅक्सिंग दिवाळी एन्जॉय करावी अशी माझी इच्छा आहे। सगळ्यांना हॅप्पी दिवाळी वन्स अगेन। ही दिवाळी तुम्हाला आरोग्यपूर्ण, धनधान्यपूर्ण आणि ऐश्वर्यपूर्ण जावो। हॅप्पी दिवाळी फ्रॉम डॉक्टर योगिता।